नमस्कार. हॅलो मंगळवेढा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्या भागातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हॅलो मंगळवेढा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. दिव्यांगांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, समाज कल्याण सभापती शीला शिवशरण. मंगळवेढा पंचायतीसमोर शिक्षकांचे धरणे आंदोलन. मंगळवेढ्यात निर्जन स्थळी आढळला 35 वर्षीय युवकाचा मृतदेह. मराठा क्रांती सेना लढणार 47 जागा, फक्त एक जागा या ठिकाणी सोडली. आणि सुरक्षित बालपणासाठी सोलापुरात प्रबोधनपर चुप्पी तोडो रॅली. दिव्यांगांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, समाज कल्याण सभापती शीला शिवशरण. जिल्ह्यातील अपंगांना समाज कल्याण विभाग विविध योजनेचा लाभ मिळवून देत असल्याने त्यांनी अपंगत्व विसरून ह्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण सभापती शीला शिवशरण यांनी व्यक्त केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अपंगांना त्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती व लाभ मिळावे या समाज कल्याण विभागाने दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रम 2018-19 अंतर्गत तालुका स्तरावर दिव्यांग मेळाव्याच्या समारोप प्रसंगी ते बोलत होत्या. या मेळाव्यासाठी 1000 पेक्षा अधिक दिव्यांगांनी सहभाग घेतला. यावेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे, जिल्हा परिषद सदस्या मंजुळा कोळेकर, दिलीप चव्हाण, उज्ज्वला म्हस्के, समाज कल्याण अधिकारी परमेश्वर राऊत, गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार जाधव, सिद्धराया माळी, समाधान हेंबाडे उपस्थित होते. मंगळवेढा पंचायतीसमोर शिक्षकांचे धरणे आंदोलन. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मंगळवेढा व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने मंगळवेढा पंचायतीसमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले. या मागण्यात मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदोन्नती त्यांनी त्वरित भरावीत. प्रशासनाच्या चुकीमुळे रँडम राऊंडला गेलेल्या 32 समाजशास्त्र विषय शिक्षकांचे समायोजन, समाजशास्त्र विषय शिक्षक नकार व गणित विज्ञान विषयक शिक्षकांच्या जागा त्वरित भराव्यात. प्राथमिक शिक्षकांना इतर जिल्ह्याप्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ मिळावा अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष शिक्षक संघ संजय चिळेकर, तालुकाध्यक्ष संभाजी तानगावडे, सरचिटणीस राजू केदार, रामचंद्र दोलदडे, गौतम दोडके, कोषाध्यक्ष अनिता भिंगे, अशोक मलगोंडे, सुखदेव डांगे, गंगाराम चव्हाण, सखाराम सावंत, किसन डांगे, मोहन लेंडवे, औदुंबर कुंभार, राजशेखर कोष्टी, सिद्धराया लोणी, सूर्यकांत पाटील, सुभाष बनसोडे, भुजंग खटकाळे, सिद्धनाथ पाटील, सतीश लेंडवे, चंद्रकांत डांगे, लक्ष्मण सुरवसे, राजाराम पाटील, कृष्णा जानकर, भगवान चौगले, मुक्तार पटेल, राजाराम बनसोडे, लक्ष्मण कोळी आदी उपस्थित होते. मंगळवेढ्यात निर्जन स्थळी आढळला 35 वर्षीय युवकाचा मृतदेह. मंगळवेढा तालुक्यातील अकोला ते गुंजेगाव या गावाच्या रस्त्यावरील असलेल्या ओढ्याजवळ दत्तात्रय भानुदास सोनवले वय 35 राहणार महमदाबाद या इसमाचा मृतदेह सापडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की अकोल्यातील काही नागरिक वड्याजवळच्या दगडात एक दुचाकी पडलेले आढळून आले. थोडा वेळ थांबून पाहिले असता एका अनोळखी इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याचे पाहावयास मिळाले. त्यानंतर त्यांची मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये खबर देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्या मृतदेहाजवळ मोबाईल सापडला आणि पोलिसांनी मोबाईलवरून त्या मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर सदर इसमाच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेने तालुक्यात खळबळ झाली असून साधारण 4 दिवसापूर्वी ही घटना घडली असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनी प्राथमिक स्तरावरून हा अपघात असण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आलेली आहे. मराठा क्रांती सेना 47 जागा लढणार, फक्त ही जागा सोडली. मराठा क्रांती सेना 47 जागा लढणार. आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे. सगळ्याच पक्षांनी आपापल्या हालचालींना वेगवान केले आहे. राज्यातील प्रमुख पक्षांनी युत्या आघाड्या केल्या असताना मराठा आंदोलनातून जन्माला आलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेनेही लोकसभेच्या निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे.
मराठा मोर्चाचा प्रभाव पाहता महाराष्ट्र क्रांती सेनेने लोकसभा लढण्याची घोषणा केल्याने निवडणुकीची रंगत दुपटीने वाढणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी 47 जागांवर महाराष्ट्र क्रांती सेना लढणार आहे. मात्र महाराष्ट्र क्रांती सेनेने फक्त एका जागेवरून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे आणि ती जागा म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून उमेदवार देणार नसल्याचे महाराष्ट्र क्रांती सेनेने घोषित केले आहे. उदयनराजे विरोधात आम्हाला लढायचं नाही आहे अशी भूमिका महाराष्ट्र क्रांती सेनेने मांडली. महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. सुरक्षित बालपणासाठी सोलापुरात प्रबोधनपर चुप्पी तोडो रॅली. बाललैंगिक अत्याचाराला वाचा फुटावी यासाठी सोलापुरात कॅक्टस फाउंडेशनच्या वतीने प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता बालकांच्या प्रती समर्पित या रॅलीचे उद्घाटन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते करण्यात आले. डफरीन चौक ते पार्क मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या शहरातील प्रमुख शाळांतील विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित बालक आणि पालकांनी चुप्पी तोडोच्या घोषणा दिल्या. या रॅलीत देश विदेशातून अनेक मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते. बालकावर लैंगिक अत्याचार होतात तेव्हा पालक म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष देतो का, अशा घटनांबाबत बोलायला पाहिजे. तसेच कोणता स्पर्श योग्य कोणता अयोग्य याची जाणीव पालकांनी मुलांना करून द्यावी. ही जाणीव निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनकर्ते म्हणाले, जगातली सर्वात मोठी रॅली आहे आणि सोलापूर हा मान मिळवतोय पूर्ण भारतामध्ये पण की जगातली सर्वात मोठी रॅली आहे. कारण 10 ते 20 हजार लोक इथे जमतायत. आमचे सर्टिफिकेट्सवरून आम्हाला ते काउंट समजतं. मुलं पालक सगळेच जमलेत. आपले वेगवेगळ्या शहरातून लोक इकडे आलेली आहेत, खेड्यापाड्यातून लोक इकडे आलेली आहेत आणि सर्वात महत्त्व आमचे जे पार्टनर्स आहेत, पोलीस आयुक्तालय, सोलापूर महानगरपालिका, नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट आणि सोलापूर विद्यापीठ हे आपल्याबरोबर 3 वर्षाने सहकारी आहेत आणि खूप काही स्पेशल आहे. जसं जशी रॅली सुरू होईल तुम्हाला ते समजेलच. साधारणपणे 3 वर्षाचा इतिहास आहे रॅलीला, परंतु या रॅलीचा मुख्य उद्देश काय आणि त्या संदर्भात काय सांगाल? लहान मुलांबरोबर जो लैंगिक अत्याचार होतो तो लैंगिक अत्याचार बंदच व्हायला पाहिजे आणि पालकांनी आवाज उठवायला पाहिजे. कारण आम्ही जेव्हा सेफ टच अनसेफ टच लोकांना शिकवतोय त्यावेळेला मुलं आम्हाला येऊन सांगतात, आम्ही जाऊन घरी सांगतो पण पालक म्हणतात गप्प बस. तर ही रॅली स्वतः आपण सांगतोय की पालकांनी चुप्पी तोडायलाच पाहिजे. आणि अशा मुलांच्या बाबतीत असं गुन्हेगार कोण असेल किंवा जवळचं कोणी असेल असं वाटतंय? गुनेगार कोई भी हो सकता है, कोई भी हो सकता है. ऐसा हम कैटेगराइज नहीं कर सकते हैं. हर कम्युनिटी से हो सकता है, हर प्रोफेशन से हो सकता है. किसी एक को हम कैटेगराइज नहीं कर सकते हैं. ये हर एक के साथ होता है.